श्री स्वामी समर्थ मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे तर तो खूप मी आधी शूट केला होता, मला अपलोड करायला वेळच भेटला नव्हता. तर हा ब्लॉग आहे तो म्हणजे 12 जूनचा. 12 जूनला असतो रेवाताईचा बड्डे आणि तिचा हा दुसरा बड्डे होता. तर आम्ही इकडे डेकोरेशन करत होतो. इशू आणि मी तिला बलून फुगून देत होतो आणि ती मस्त डेकोरेशन करत होती जयू. आणि तिथं आता तुम्हाला तसं फायनल डेकोरेशन नंतर दाखवेलच. तर इशू आता बाहेर गेलेली होती, त्रिशा पण होती, पण त्रिशा होती तेव्हा आम्ही काही शूट केलं नव्हतं. इशू बाहेर गेली होती, तिने बघितलं तरी पटकन आली, लगेच डेकोरेशन करायला लागली. कारण लहान मुलांचं कसं असतं ना, डेकोरेशन करायला त्यांना खूप आवडतं, म्हणजे बलून फुगवायला वगैरे त्यांना खूप आवडतं आणि त्याच्यात इशूला खूप इंटरेस्ट आहे अजून. आणि मग आमचं चालू होती, एका साईडला मस्ती पण चालू होती, एका साईडला डेकोरेशन पण चालू होतं. आणि फायनली डेकोरेशन झालं. हा आहे डेकोरेशनचा फुल लुक. आणि फोटो खूप छान आले याच्यात, कारण तिचा ड्रेस पण थोडासा मॅच होत होता आणि मस्त असं डेकोरेशन आला. आपलं बड्डे गर्ल आहे ती पण छान अशी रेडी झाली होती, बघू शकता तुम्ही. आणि खूप थोडीशी मस्त होती ती आज, तिचा मूड पण छान होता. बघा किती म्हणजे गप्पा पण करते आणि तिचा मूड पण छान होता. मला हाय पण करते, फ्लँक किस पण देते, मस्त असा मूड होता तिच्यासोबत. मग तिचा मूड होता तेवढ्यात आम्ही फोटो पण शूट करून घेतले, मी जयूने आईने. पण बाकीचे फोटो काही सापडलेले म्हणून मी ते तुमच्यासोबत काही शेअर करू शकली नव्हती. आणि हा होता तिचा बड्डे लुक. तर केक वगैरे आणला होता आणि बघू शकता किती छान बसली. पहिल्या बड्डेला तर इतकी रडली होती विचारूच नका, म्हणजे बसायची पण नाही आणि केक पण नाही कापायची. आणि आता ती एकटी बसली. इशूची तुला गरज नाही आहे, इतकी छान ती बसलेली आहे. आणि तिला ऑप्शन पण खूप छान करू देते. खूप म्हणजे 2 वर्षात ती एवढी गुटगल होऊन गेली ना, विचारूच नका. आणि त्यानंतर इकडे रेवाचे आणि इशूचे फ्रेंड्स आले होते केक कटिंगसाठी आणि त्यांच्यासोबत केक वगैरे कट केला. आणि तिला केक कट करायला पण खूप आवडत होतं, मस्त अशी खुश होत होती. आणि मग मुलांना केक वगैरे दिला, नाश्ता दिला त्यांना, समोसे सँडविच वगैरे मागवले होते, ते नाश्ता वगैरे दिला, थोडं फोटोशूट केलं. आणि मग आम्ही गेलो बाहेर जेवायला हॉटेलला. तर तिकडं गेल्यावर तिचा मूड म्हणजे थोडी झोप येत होती, कारण 9 वाजले होते आम्हाला यायला. मग तरी तिचा मूड होता, पण म्हणजे बाहेर आलो म्हणजे ती थोडीशी फ्रेश होऊन जाते. आणि इकडे मॅडम मस्त टेबलवर अशा बसल्या आणि मग आम्ही पण बसलो होतो. त्यानंतर आमची पहिली ऑर्डर आली, ते म्हणजे आम्ही सूप मागवलं होतं, सूप आलं. सूप नंतर आम्ही मागवला होता रुमाली खाकरा, तो पण आला. आणि रुमाली खाकरा आम्ही आलो म्हणजे आम्ही रुमाली खाकरा मागवतो, कारण सगळ्यांना आम्हाला खूप आवडतं आणि सूप पण आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं, पण रुमाली खाकरा पण खूप आवडतो. तर असा होता हा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज.